कधी असं झालंय का की एखाद्या व्यक्तीमुळे किंवा परिस्थितीमुळे तुम्हाला प्रचंड स्ट्रेस आला आहे? कधी असं वाटतंय का की तुम्ही खूप प्रयत्न करत आहात पण काहीतरी अडतंय? जणू काही अज्ञान शक्ती तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीये. जर हो तर आज मी तुम्हाला एक जादुई टेक्निक बद्दल सांगणार आहे. हो'पोनोपोनो. ही गोष्ट आहे एक डॉक्टरची. हवाई बेटावर एक मेंटल हॉस्पिटल होतं. तर डॉक्टर यू लेन या हॉस्पिटलमध्ये काम करायला आले. त्या हॉस्पिटलमधलं वातावरण इतकं निगेटिव्ह होतं की स्टाफ तिथे जास्त काळ टिकतच नव्हता. स्टाफ सतत नोकरी सोडत असे. पण जेव्हा डॉक्टर यू लेनला विचारण्यात आलं की तुम्हाला या रुग्णांशी बोलायचं किंवा कन्सल्ट करायचं आहे का, तर त्यांनी फक्त त्या रुग्णांच्या फाईल्स मागवून घेतल्या आणि प्रत्येक फाईल ओपन करून रुग्णांचं केस स्टडी केलं. ते फाईल ओपन करत असत आणि ही 4 वाक्य म्हणत असत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हे करत असताना त्यांनी प्रत्यक्ष एकही रुग्णाला भेट दिली नाही. थोड्याच महिन्यात ज्या रुग्णांना, जे क्रिमिनल, खूप भयानक गुन्हे केलेले काही रुग्ण होते, ज्यांना बेड्या घालून बांधून ठेवावं लागत असे, ते शांत होऊ लागले. काही जण तर पूर्णपणे बरे होऊन घरी गेले. आणि बघता बघता ते हॉस्पिटल एक पॉझिटिव्ह आणि आनंदी ऊर्जेचं केंद्र बनलं. कालांतराने ते हॉस्पिटल रिकामं झालं. हो'पोनोपोनो. बाहेर काही बदलायचं असेल तर सुरुवात आपल्याला आतून करावी लागते. आपण ज्या एनर्जीने स्वतःला आणि इतरांना पाहतो तसंच जग बनतं. म्हणूनच प्रेमाने, क्षमेने आणि ग्रॅटिट्यूडने आपली एनर्जी बदलली की आयुष्य देखील बदलतं. तर चला, आजपासून आपणही हा चमत्कार स्वतःसाठी अनुभवायला सुरुवात करूयात. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हे शब्द फक्त बोलू नका, मनापासून अनुभवा आणि मग बघा तुमचं जग कसं बदलतं ते.